मुळातच ती लहान आहे. हं. तर तिथेच सगळं कळतं, की एक्सपिरियन्स जेव्हा नसतो लाईफचा किंवा विस्डम म्हणतो आपण, की बुद्धी आपल्याला आयुष्यातनं जे सिच्युएशनमधनं जातो, एक्सपिरियन्सेस घेतो आपण, तेच एक आपल्याकडे ते धन असतं. विस्डम हे बुद्धीचे सद्बुद्धी मिळते आपल्याला आयुष्यातनं पुढे जातो. तेच सर्वात मोठं माणसाचं धन असतं. पण त्या लेव्हलवर तेव्हा जे शिकली असेल ती किंवा कोणी शिकलं असेल त्या लेव्हलवर, त्या पद्धतीनेच रिएक्ट करणार आहे. हं. आणि हा गेम शो म्हटल्यावर काय होतं, मी मी अंडरस्टँड करतो, की ओव्हर द टॉप रिएक्शन्स येतात इथे, की छोटी गोष्ट पण मॅग्निफाय करावी लागते तुम्हाला दिसण्यासाठी, जसं तू म्हणालास. मग लोकं इथे सगळेजण दिसण्यासाठीच काही ना काहीतरी करत होती. म्हणून मी तेव्हा थोडं वाटलं मला, की ही अशी का बोलते? मी एवढं असं काय केलंय, की राई का पहाड का बनलं जातं इथे? पण त्याच्यानंतर ते पण मला कळलं, की हां, ते ते पण आपला गेम खेळतायत. त्यांना पण दिसायचं. तर कुठल्या ना तर माझ्या माध्यमातून ते दिसले आता या सिच्युएशनमध्ये. तर मग ते समजून मी जुळतं घ्यायचो कुठे ना कुठेतरी. आणि काय होतं, की सर्कल ऑफ लाईफ असं असतं, की तिच्यामुळेच ते भांडण सुरू झालं आणि शेवटच्या दिवशी तिनेच मला दुसरा नंबर तिला सांगितलं गेलं, की तुझ्यानंतर कोणाला तू बघतेस टॉप 3 मध्ये. तर हं. तिने माझंच नाव घेतलं. सो बेसिकली लाईफ कम्स अराउंड इन अ फुल सर्कल. सो जिकडनं सुरुवात झाली होती, एंड वेगळ्या पद्धतीने झाला. ते असंच होतं लाईफमध्ये, की सिच्युएशनल असतात गोष्टी.